तुझ्या 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 रूपाचं चांदण। निवडणुकीपेक्षा मला आईसाहेबांच्या नावाची आणि त्यांच्या इज्जतीची जास्त चिंता होती। जेव्हा हिनं मला सांगितलं तेव्हा मी बी तिच्या इरत होतो। एखादी गोळी चाटून जावी तसा हिचा प्रश्न गेला। ही म्हणली त्याप्रमाणे निवडणुकीच्या आधीच आपण हारलो असतो तर आईसाहेबांचा मान धुळीला मिळाला असता। म्हणून तुम्ही आईसाहेबांना भेटलात? वय या पोरीचं डोकं फिरलंय। दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आईसाहेबांनी घेतलेला निर्णय बदलायची हिंमत या जगात कोणाची बी नाही। आणि तू त्याच्यावर छेद करायला निघालीस? नाही हो दत्तासाहेब, माझं एकदा ऐकून तर घ्या। या फक्त पुढे घडणाऱ्या धोक्याबद्दल सांगायचा प्रयत्न करते। त्याची काळजी तू नका करूस, ते बघा आम्ही आहोत। अरे दत्ता, झालंय काय ते तरी सांग। हिला निवडणुकीला उभं राहायचं नाही, ही विद्याला उभं करा म्हणते। आणि या जन्मात ते कधी शक्य नाही। दत्तासाहेब, मी सांगते त्या मागचा हेतू वेगळा आहे। या घरात तुला राहायला जागा दिली, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आईसाहेबांच्या विरोधात जाणं लई मागात पडत, ध्यानात ठेव। अरे दत्ता, जरा दमानं घे। अरे ती असं काय म्हणतीये, त्यामागे तिचा काय उद्देश आहे हे एकदा ऐकून तरी घे। नक्षत्रा, आईसाहेब माफ करा मला। लहान थोंडी मोठा घास घेते, पण मला आतून असं वाटतंय की विद्याताईंनाच उभं करावं। गावातलं नेतृत्व त्यांच्याशिवाय जास्त चांगलं कुणीच करू नाही शकणार। कशावरून वाटतंय तुला असं? कारण त्या धाडसी आहेत, त्यांच्यात माणुसकी आहे आणि त्यांच्यासाठी सत्तेपेक्षा माणूस, त्याचा जीव जास्त महत्वाचा आहे। हे तिनं तुला सांगितलं? काही गोष्टी सांगायच्या नसतात, समजून घ्यायच्या असतात। कधी कधी शब्दातून नाही तर माणूस कृतीतून बोलतो, आपण फक्त ते हेरायची गरज असते। तुझ्या मनात काय गोंगावतंय ते जरा स्पष्टपणे सांग। अण्णासाहेब, मला जेव्हा ती माणसं उचलून घेऊन गेली होती तेव्हा दत्तासाहेबांनीच सोडवलं होतं, मला वाचवलं होतं। पण त्यांना तिथपर्यंतचा रस्ता विद्याताईंनी दाखवला होता। त्यांना ठाऊक आहे की मी त्यांची विरोधक आहे, पाहिजे तर ते दिशाभूल पण करू शकले असत्या, पण त्यांनी तसं नाही केलं। हो, त्यांना तर हे बी माहिती नव्हतं ज्या लोकांनी मला उचलून नेलं ते कोण होते। तरी त्यांनी जीवावर उदार होऊन पाठलाग केला आणि दत्तासाहेबांपर्यंत खबर पोचवली। अशी मदत माणूस दोनच वेळेस करतो, एकतर जेव्हा त्याचा काहीतरी हेतू असतो किंवा त्याला माणुसकीची जाण असते, त्यांना समोरच्याची काळजी असते। आणि विद्याताईंनी त्यांच्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवून दिलं। ते आपल्या सगळ्यांच्याच समोर आहे। जी व्यक्ती समोरच्याचं दुःख समजू शकते, जी निस्वार्थ भावनेने लोकांना मदत करू शकते, अशीच व्यक्ती लोकांचं नेतृत्व करू शकते। आणि मला विद्याताई तशा वाटतात। ते काय बी असलं तरी ती बाई आपल्या बाजूने उभी राहू शकत नाही, कारण तिला भवानीनं उभं केलंय। आणि भवानीच्या कोणत्या बी चालीला आम्हाला बोलायचं नाही। दत्ता, विद्यासंग बोललीस? आईसाहेब, तुम्ही? आम्ही बोलतो। नाही आईसाहेब, मी विचार केला आधी तुमच्याशी बोलावं। तुम्हाला पटलं असेल तर मग गोष्टी पुढे न्याव्यात। मला
ही गोष्ट तिच्याशी तुमच्या समोरच बोलायची होती. तुम्ही येऊ शकता का? नाही म्हणजे हे सगळं तुमच्या समोरच झालं असतं. आई साहेब घरातून कुठं बी जाणार नाहीत. या घरात असून सुद्धा त्यांच्यावर हल्ला झाला, त्यामुळे जीवाचा धोका टळेपर्यंत त्या घराबाहेर पडणार नाही. दत्तासाहेब मला बी माहिती आहे, मला बी काळजी आहे आईसाहेबांची. म्हणूनच म्या विद्याताईंना इथेच बोलावले. काय? कोणाला विचारून ये निर्णय घेतलास? चौकटीत राहायचं. दत्ता एकच सांगतो आणि फायनल सांगतो, घरचे निर्णय घ्यायचा हक्क फक्त आईसाहेबांना आहे. म्हणून तिथं तुझ्या अकलेचा गाडा चालवू नगस. माफ करा दत्तासाहेब, पण मी हे समज घराच्या भल्यासाठी तुमच्यासाठी करते. आणि मला हे अर्ज भरायच्या आधीच करायचं होतं. कारण जर तिकडे जाऊन पराभव झाला तर त्याने तुमच्या आणि आईसाहेबांच्या नावाला डाग लागल. तुझं समजा आम्हाला मान्य आहे, पर तू खात्रीशीर कसं काय सांगू शकतेस की आपलाच पराभव होणार म्हणून? अण्णासाहेब, कारण निवडणुकीला उभं राहणाऱ्या माणसाकडे त्याच्या जन्माचा, जातीचा, रहिवाशी असल्याचा दाखला लागतो. आणि माझ्याकडे त्यातलं काय बी नाहीये. आबाळ कुठं फाटू शकतं, ठिगळं कुठं लावायची हे आम्हाला अगदी बरोबर माहिती आहे. तुझ्या समध्या दाखल्यांची काळजी आम्ही अगोदरच घेऊन ठेवली आहे. नक्षत्रा गेली कित्येक वर्ष आम्ही राजकारणात आहोत. तिथल्या वाटा पळवाटा आम्हाला चांगल्याच ठाऊक आहे. ते आमच्यावर सोड. अहो पण सरकारी अधिकारी आणि ते काल आलेले इन्स्पेक्टर, त्यांना काय उत्तर देणार? हिथं आवाज आणि दरारा फक्त आमचा आहे. समद मान्य आहे दत्तासाहेब, पण आपण घोटाळा केला म्हणून त्या इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला तर तो जास्त त्रासदायक होईल. आणि काल त्यांच्या वागण्या बोलण्यावरून असं वाटत नव्हतं की ते आपलं ऐकून घेतील. हिच्या बोलण्यात सत्य आहे. आपण ह्या अंगाचा कधी विचारच केला नाही. विद्या कुठे? ती विद्या हिथं आली होती कधी? अरे तू घरात नव्हतास तवा. पण अण्णा आम्ही तर होतो की. आम्हाला बी नाही कळलं काही. आम्हीच सांगितलं होतं कोणाला कळू देऊ नका म्हणून. अहो आईसाहेब, पण आम्हाला सांगायला काय हरकत होती? आम्ही काय गावभर बोबाटा करणार होतो का? रेणुका वहिनी, तुमची कुठं खात्री देता येते? तुम्ही दबक्या आवाजात जरी बोलला ना तरी समद्या वस्तीला ऐकायला जात. अरे दत्ता, हे बघ रेणुके, बोबाटा करण्याचा विषयच नाही. आधी तिला आम्हाला तपासून बघायचं होतं आणि ती इथं आलती ते नक्षत्राच्या सांगण्यावरनं आलती. या नक्षत्राचं आणि त्या इद्याचं काहीतरी साटलोट आहे. नाहीतर ती बाई नेमकं फॉर्म भरायच्या दिवशी इथं आलीच नसती. अगं नाही कला, एक बाई एका बाईच्या शब्दाला मान देऊन इथं आलती. अण्णा, ही समधी मला चापलुसीच वाटती. तिला कारण माहित होतं म्हणून ती इथं आली. स्वार्थापलीकडं आग्रह, सद्भावना ह्या गोष्टी बी असतात कले. समध्यासनी आपण एका तराजूत नाही तोलू शकत. आम्ही स्वतः बोललो होतो त्या विद्येशी, तेव्हा आम्हाला कळालं की नक्षत्रानं तिला हितं आणण्यासाठी वेगळंच कारण पुढे केलं होतं. आईसाहेब, मी आज इथं तुमच्या समोर उभी आहे त्याला ह्या जबाबदार आहे. विद्याताईंनी माझा जीव वाचवलाय. नाही ग नक्षत्रा, मी फक्त निमित्त ठरले. मान्य आहे हो ताई, पण तुम्ही पाठलाग केला, दत्तासाहेबांपर्यंत खबर पोहोचवली.
म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर माझ्या बाबतीत काय घडलं असतं हे दत्तगुरूंनाच माहिती. आईसाहेब, माझ्याकडे यांना द्यायला काही नाहीये. एक विनंती होती, तुम्ही विद्याताईंची खना नारळाने वाटी भरावी. ताई, ह्या घडीला मी आहे इतकंच देऊ शकते. याची खरंच काही गरज नाहीये नक्षत्रा. तू इथं बोलिवलं म्हणून तुला भेटाया, तुझी विचारपूस कराया आलते. विद्या, तू जे काय वागलेस ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे बघ. तुला काय पाहिजे ते सांग, आम्ही भेट म्हणून देतो. नाही होत आईसाहेब, म्या ह्या कोणत्या अपेक्षेने केलं नव्हतं. त्याच्या मागं फक्त माणुसकी होती, कर्तव्य होतं. विद्याताई, आज इथे आईसाहेब पण आहेत, दत्तासाहेब पण आहेत आणि अण्णा पण आहेत. मला त्यांच्या समोर जाणून घ्यायचंय की तुम्ही माझा जीव का वाचवला. तुम्ही विरोधी पक्षातून उभ्या असून बी जीवाची पर्वा न करता माझ्यासाठी धावून आला का? कारण नक्षत्रा, निवडणुकीच्या रिंगणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा वाटतो मला. एकजुटीने राहिलो तरच बदल घडतात नक्षत्रा. उद्या जर का हा प्रसंग माझ्यावर वडवला असता तर कदाचित एक बाई म्हणून तू बी माझ्या बाजूने उभी राहिली असतीस की. अडीनिडीला एक बाईच एका बाईच्या कामाला येते आणि तिनं यावं. पाहिलं ताईसाहेब, तुम्हीच सांगा आता, विद्याताईंसारखी उमेदवार जर उद्या सरपंच झाली तर तुम्हाला, मला, आपल्याला आवडणार नाही का? आईसाहेब, निवडणूक जिंकाया त्याच तोडीचा उमेदवार उभा राहायला पाहिजे. आणि ती जिद्द, हिम्मत, ती माणुसकी मला विद्याताईंमध्ये दिसते. सरपंच पदाचा भार जर योग्य माणसाकडे गेला की नाही तर कारभार बी योग्य पद्धतीनेच चालेल. हे खरं तर माझ्यापेक्षा तुम्हालाच चांगलं ठाव आहे. काय म्हणणं काय आहे तुझं? विद्याताईंनी उमेदवारी स्वीकारावी, पण आईसाहेबांच्या बाजूने, त्यांच्याच पाठिंब्याने. अगं पण भवानी, त्याला कळलं तर जीव घेईल की माझा. तो आज न उद्या तसा बी घेऊच शकतो, कारण माझ्यावर जो प्रसंग आलाय त्याला बी तोच जबाबदार आहे. काय ते भवानीने केलं तर? वय विद्याताई, आणि ही गोष्ट जेव्हा आईसाहेबांनी कळली तेव्हा त्यांनी जाऊन त्याला जाब बी विचारलं. वय तो मान्य करायला तयार नव्हता. पण कसं असतं विद्या, अंधारात केलं तरी उजेडात येतच. मग आता तुम्हीच सांगा ताई, आज जर भवानी असलं काहीतरी उघडपणे करू शकतो तर उद्या तुम्ही सरपंच झाल्यावर तुमच्या नावाखाली अजून काय काय करू शकतो याचा तुम्हीच विचार करा. आणि तवा तुमचे हात पण बांधलेले असतील. निर्णय आता तुमचा आहे. तसं असल तर ह्या दलदलीत मला अजिबात फसायचं नाही नक्षत्रा. मी सबसेल माघार घेते नक्षत्रा. आईसाहेब, ह्या गावचं भलं व्हावं एवढाच उद्देश आहे हो माझा. पण त्यालाच जर तडा जाणार असेल तर मला बी नाही चालणार हे. नक्षत्रा, तू एकटीनं उभी राहा आणि ये निवडून. तसं नाही होऊ शकत ताई, कारण माझ्याकडे जातीचा, इथल्या रहिवाशी असल्याचा कुठलाच दाखला नाहीये. उद्या तिकडं अधिकाऱ्यांनी विचारलं तर काय सांगणार त्यासनी. म्हणून तुम्हाला म्हणते, तुम्ही राहावा उभं. विद्याताई, तुम्ही इथल्या आहात, लोक तुम्हाला ओळखतात, इथल्या अडचणी तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यामुळे ह्या गावचं नेतृत्व तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कुणीच करू शकत नाही. पण नक्षत्रा, ताईसाहेबांनी हे चालल? आईसाहेब, एवढी फक्त माझी एक विनंती ऐकाल? कराल उभं विद्याताईंना सरपंच म्हणून? वेळ फार कमी होता. विद्यानं तिथल्या तिथे होकार देऊन
निर्णयावर शिक्कामोर्तब केला आणि हे समज घडलंय नक्षत्रामुळं. नक्षत्राच्या हुशारीमुळे निवडणुका आपल्या पदरात पडली आणि पुढे जे काय घडलं त्याची दिशा मात्र आम्ही दिलती. बाहेर जो माणूस मेला दत्ताभाऊमुळं, तो खरंच भवानीचा माणूस होता. हं? कलाताई, दुसरं कोण आईसाहेबांच्या विरोधात जाईल? तो माणूस कोण होता, कोणी पाठवला होता, त्यापेक्षा त्यानं आईसाहेबांवरती वार केला हे जास्त महत्वाचं आहे. तरी बी दत्ताभाऊ, तो भवानी आपली पातळी इसरून इतक्या खालच्या थराला जाईल असं मला नाही वाटत. सत्याची हाव माणसाला सैतान बनवते कले, आणि त्यासाठी माणूस स्वतःच्या माणुसकीला बी दुसऱ्यांच्या भिंतीला बांधू शकतो. आणि या हित त्यानं तर आमच्यावर गोळी झाडली होती, हे विसरू नगस. माझं काय म्हणणं आहे, आता जे झालं ते झालं. पण आई साहेब मनाला लागतं ना, म्हणजे तुमच्या या समध्या प्लॅन मध्ये आम्हाला बी सामील करून घेतलं असतं तर आम्हाला बी घरच्या फार म्हणून वाटलं असतं. काही गोष्टी छुप्या पद्धतीने कराव्या लागतात, हे आता वेगळं सांगायला पाहिजे का तुम्हाला अविनाशराव? दूध संघाच्या निवडणुकांना आपण बी तेच केलंय, रातोरात निर्णय बदललेत. आठवतंय ना? तेव्हा नाही वाटलं तुम्हाला या समध्या गोष्टी आपण दत्ताला बी सांगायला पाहिजे होत्या? दत्ता, विद्या आता आपली उमेदवार आहे, तेव्हा आजपासून तिच्या रक्षणाची जबाबदारी तुझी. कसली बी कसूर राहता कामा नये. हाय का आता हाय साप तुम्ही बी? अहो, कसूर मधला सूर बी बाकी ठेवत नाही बघा आता दत्ताभाऊ. त्यालाच म्हणतात खरं तर शेवट गोड तर समद गोड. काय हा? तसा बी आता निवडणुकीचा झेंडा गाडलाच आहे आपण. तर मी काय म्हणतो, म्हणजे त्याच निमित्तानं एखादा छोटेखानी कार्यक्रम करून घेऊ घरात. म्हणजे असंच हळदी कुंकू किंवा पूजा वगैरे काहीतरी. हा, म्हणजे तेवढंच आपलं बी पारडं जड होतंय की. हा, काय वाटतं? काय वाटतं? कल्पना चांगली. असंच जर का नाकाच्या शेंड्याप्रमाणे सरळ मार्गी चालत राहिलीस ना तर भलंच होईल तुझं. नक्षत्रा, या कार्यक्रमाची जबाबदारी तुझी. आणि तू ग तिला मदत करायची. तिला काय हवं ना ग ते द्यायचं. आलं का लक्षात? काय बी कमी पडता कामा नये. चला आता झोपायला जाऊ समते. नाही म्हणजे आता आपल्या समध्यांच्या आयुष्यात उद्या नवीन दिवस येणार आहे, जो मन कामाला लागायला लागेल. हा, म्हणजे समध्यांची झोप झालेली बरी नाही का? जा जा, तुम्ही जा, झोपा जा, आम्ही नंतर जातो. अण्णा, आता आमच्या माघारी काही नवीन डाव आखू नका म्हणजे झालं. आपण काय येतो. अगं आता चल की, तुला काही वेगळं आमंत्रण देऊ आहे. चल चल. दत्तासाहेब, शंकर दादा कुठे दिसले नाही. दारूचे गुत्ते लागले आहेत की नाही ते बघा इश्यू गेलाय. दत्ता, गावाला कीड लागू देऊ नकस. काय बी झालं तरी गुत्ते लागून
गावाची नासाडी होऊ देऊ नकस. आणि हो, 2 घास खाऊन घे. भाकरीचा काढा करून ठेवलाय तुझ्यासाठी. होय. मी आलेच. जमिनीला अजून बी ताव आहे कालच्या खुनाचा. जपून राहा. जास्त बाहेर पडू नकस.